बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिलेंची प्रतिष्ठा पणाला। अक्षय कर्डिलेंविरोधात गोविंद मोकाटे मैदानात। बारामतीत सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। काटेवाडीत सुप्रिया सुळेंनी केलं मतदान। कुठल्याच कुटुंबासाठी पोटनिवडणूक आनंदाची नसते म्हणत व्यक्त केलं दुःख। 2029ला बारामतीचा उमेदवार मी असावं ही लोकांची मागणी, तर मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं ही माझी इच्छा, जय पवारांचं वक्तव्य। अमरावतीच्या परतवाड्यातील मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीची कार आणि 2 पिस्तूल जप्त थार कार ही सावळी या ठिकाणी राजेश प्रजापतींच्या मालकीची। नाशिकच्या लासलगावात महेश गिरी नावाच्या भोंदूबाबावरती गुन्हा दाखल। महेश गिरीवरती महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप, तर दैवी भीती दाखवत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप। सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात चांदीची तफावत। सुमारे 22 किलो चांदीची तफावत आढळल्यामुळे खळबळ। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। ट्रस्टच्या कारभारावरती संशय। मराठी सक्तीला रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा विरोध। टॅक्सी संघटनांनी दिला संपाचा इशारा, तर मनसे आणि शिवसेना उबाटाकडून परिवहन मंत्र्यांना पाठिंबा। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज वाहतूक ब्लॉक। मुंबईकडची लेन आज, तर पुणे लेन शुक्रवारी 3 तासांसाठी बंद। पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील 152 जागांवरती मतदान। 1478 उमेदवार रिंगणात। तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी आज मतदान। स्टॅलिन, पलानीस्वामी आणि अभिनेता विजयसह 4023 उमेदवारांचं भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद। इराणजवळ फक्त 3 ते 5 दिवसांचा वेळ। चर्चेसाठी योग्य प्रस्ताव न दिल्यास शस्त्रसंधी मागे घेऊ, ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा। आणि उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूरमध्ये भीषण रस्ते अपघात। ब्रेकफेल झाल्यामुळे भरधाव कारची ट्रकला धडक। 11 जणांचा होरपळून मृत्यू। आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात चांदीची तफावत आढळली असल्याचं कळतंय। सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात ही चांदीची तफावत आढळलेली आहे। मंदिराच्या नक्षीकामात तब्बल 22 किलो चांदीची तफावत आढळून आलेली आहे। चांदीची तफावत आढळल्यानं आता मोठी खळबळ माजली आहे। सुमारे 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या घटनेनंतर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। चांदीच्या जुन्या नोंदीनुसार सुमारे 406 किलो चांदी असणं आवश्यक होतं, मात्र प्रत्यक्ष मोजणीत केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी आढळून आल्याची माहिती मिळते। त्यामुळे सुमारे 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी ट्रस्टच्या कारभारावर संशय उपस्थित होतोय आणि मोठ्या अपहाराची शक्यता व्यक्त करण्यात येते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय अपडेट? प्राजक्ता, 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ म्हणून नाशिकच्या सप्तशृंगी गडाला ओळखलं जातं आणि या मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक येत असतात। नाशिकचं हे सप्तशृंगीचं देवस्थान जे आहे ते अनेक लोकांचं श्रद्धास्थान आहे। मात्र या मंदिरामध्ये चांदीचा अपहार झाल्याची आता शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। जो या सप्तशृंगी गडावरती जो देवीचा गाभारा आहे त्या देवीच्या गाभाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांदी लावलेली होती। साधारणतः 2000 ते 2014 या 14 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या मंदिराच्या परिसरामध्ये देवीच्या मूर्तीच्या बाजूला साधारणतः 406 किलो चांदी लावल्याची नोंद त्या ठिकाणी होती। मात्र ही चांदी जेव्हा काढण्यात आली तेव्हा मात्र या गोष्टीचा कोणताही पंचनामा करण्यात आला नाही। मात्र ज्या वेळेला ही सीलबंद चांदी पुन्हा बाहेर काढण्यात आली तेव्हा या चांदीमध्ये तब्बल 22 किलोची तफावत आढळून आलेली आहे। यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे
केवळ 4 विश्वस्त आणि 1 अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये ही चांदी काढण्यात आली आणि आणखी धक्कादायक म्हणजे ही चांदी काढली गेली ती केवळ रात्रीच्या वेळेला काढण्यात आलेली होती. पहिली तारीख होती 15 सप्टेंबर 2021 ला ही चांदी काढण्यात आली आणि दुसरी तारीख होती ती 2 ऑगस्ट 2022 ची तारीख होती आणि ह्या दोन्ही तारखांना या विश्वस्तांनी आणि अध्यक्षांनी रात्री 8 वाजेनंतर ही चांदी काढल्याची नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र ही चांदी काढत असताना कोणत्याही प्रकारचा पंचनामा करण्यात आलेला नाहीये. ही चांदी कोणी काढायची हे देखील ठरवण्यात आलेलं नव्हतं, कुणाच्या उपस्थितीत काढायची हे देखील ठरवण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती संशय व्यक्त केला जातोय. त्यावेळेला तत्कालीन अध्यक्ष जे होते या वनी संस्थानाचे ते होते अध्यक्ष होते वर्धन देसाई नामक, त्यांच्या कार्यकाळामध्ये हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आणि त्यावेळेला विश्वस्त होते ऍडव्होकेट ललित निकम, मनजोत पाटील, डॉक्टर प्रशांत देवरे आणि भूषणराज तळेकर हे 4 विश्वस्त आणि 1 अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये रात्रीच्या वेळेला ही सगळी चांदी काढण्यात आली. त्याचा कोणताही पंचनामा करण्यात आलेला नाही आणि ही चांदी जेव्हा ठेवून देण्यात आली तेव्हा मात्र ह्या चांदीची मोजमाप व्यवस्थापकांच्या वतीनं करण्यात आली. तेव्हा मात्र या चांदीमध्ये तब्बल 22 किलोची तफावत जी आहे ती त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यामुळे हा सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे. नाशिकच्या सप्तशृंगी देवस्थानची ही 22 किलो चांदी नेमकी कशी गायब झाली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो. चौकशीत काय समोर येतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. प्राजक्ता. ठीक आहे लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बघा, लोकांचे खूप काय तसे मागणे होते. पैशाचं कोणी असं काय बोललं नाही, पण त्यातल्या त्यात कधी कधी कोणाला तरी आर्थिक थोडी मदत लागती. म्हणजे प्रयत्न झालेला आहे. या जे काय अपक्ष राहिले रिंगणात त्यांच्या अपेक्षा नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलू. राज्य शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये काय आव्हान कराल बारामतीकरांना? क्लीन चिट मिळालेली आहे रोहित पवारांना राज्य शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये. नाही, त्याच्याबद्दल मी काय बघितली नाही बातमी. आव्हान काय कराल बारामतीकरांना? कारण कसं पोटनिवडणूक मैं आहे. सबको आह्वान करूंगा कि ज्यादा से ज्यादा लोग, लेकिन आशा ही है दादा के लिए सब बाहर आके उधर मतदान करेंगे. और आपको दिख रहा है आज सुबह सुबह भी बहुत इधर लोग आए. बाकी के बूथ पे भी मैंने फ़ोन करके हमारे पोलिंग एजेंट को पूछा, वो सब बोल रहे कि प्रतिसाद अच्छा है, बहुत लोग बाहर आ रहे हैं. दादा रोहित पवार बारामतीकरांना आवाहन करण्यापेक्षा मी जेव्हा गावागावी दौरे करत होतो सगळ्यांच्या मनात स्वतःच एक आशा होती की दादांसाठी ह्यावेळेस स्वतःच येऊन तिथं चांगल्या टक्केवारीने मतदान करणार होतो. दादा रोहित पवार नेहमीच प्रचारात विक्रमी उतरलेले राहिलेले आहेत, पण- मात्र ज्या पद्धतीने रोहित पवार हे भाजपवरती महायुतीवरती टीका करताना पाहायला मिळतात या संपूर्ण प्रचारादरम्यान किंवा एकूणच दादांच्या अभ्यासात. हे बघा, मी सारखं सांगत आलोय की जर ते त्यांच्या वतीने प्रचार करत असतील ते त्यांच्या वतीने करतायत दादांसाठी. आम्ही आमच्या वतीने प्रचार करत आलोय आणि आमचे मित्रपक्ष त्यांच्या वतीने प्रचार करतायत. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या मनात काय भावना ते प्रचारच्या दरम्यान बोलत असतील त्याच्याबद्दल मी नाही काय बोलणं योग्य तसं वाटतं. पाहिलं विरोधक तशा अर्थाने कोणीच नाही स्ट्रॉंग विरोधक. असं सगळे जे काय किरकोळ अपक्ष- विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मताधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं एक श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे. पण आता बरोबर, समोर सगळ्यांच्या विरोधक मनात कोणीच तेच होतं की बिनविरोध झाले असते तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं. म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता. ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं. या प्रचारात आम्ही तुमचं भाषण ऐकलं. अगदी दादांचेच म्हणजे जे आठवणी आहेत उजाळामुळे लोक तुमच्या दादांना बघत होते. म्हणजे नाही अगदी बघा, आईला वगैरे- दादांसारखं कधीच कोणी होणं नाही. त्यातल्या त्यात दादांचा एक मुलगा म्हणून, एक बारामतीकर म्हणून, माझं कुटुंब जे सगळे बारामतीकर आहेत त्यांच्या मनात जर कुठेतरी थोडे क्वालिटीज दादांचे दिसत असतील तर ते होणारच. ते भाग्य आहे. एक प्रश्न की दादांच्या अपेक्षांना खरं फिरत उत्तर होते, देण्याचं सगळ्यात त्याच obviously तुम्ही सगळे कुटुंब दादा प्रयत्न ज्या करणार. पद्धतीने फिरत होते त्याच पद्धतीने तुम्ही फिरलात. लोकांचे प्रश्न जाणून घेताना काय वाटलं की दादांना हे सगळं एवढा सगळा संघर्ष आणि आता तो पण तुम्हालाच करायची वेळ आली? नाही, मी गावागावी जाताना तुमचं बरोबर आहे, पण दादांनी अनेक वर्ष कष्ट घेतलेत आणि
बरोबर आहे, खूप काय मुद्दे होते आणि खरंच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला सोडून म्हणजे गेलेत. मनात पण अजून ते वाईट वाटतं, पण लोकांची एक आशा आहे आणि जर मी त्यांचे कामं सर्वांचे करू शकलो आणि करतोच आहे तर मी नक्कीच ते करणार आणि सगळ्यांसाठी मी ठामपणाने उभा राहणार. बारामतीचं पालकत्व मुलगा म्हणून तुम्ही घेणार का? एरवी दादाच कारभार, पण आता वहिनी किती नाही म्हणलं डीसीएम पूर्ण राज्याचा पक्षाचा कारभार, पार दादा केंद्रात खासदार झालेत. बारामती एकूण मतदारसंघ दादांच्या जागी तुम्ही सगळे जे नाही बघा, दादांची जागा कोणी घेऊ नाही शकत. मी तुम्हाला सारखं बोलतोय आणि मी एकटाच नाही, वहिनी असू द्या, पारदादा असू द्या, मी असू द्या, आम्ही तिघं बारामतीसाठी कष्ट घेणार आणि काम करतो.